Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. In our previous lecture, we see the type number first of the function which is of the form e raised to ax. Now in this lecture, we start with the type number 2. Here the function on the right hand side of the equation in the form of a polynomial, okay, that is in x, okay, power of x. So if f dy equal to x raised to m, where m belongs to set of natural numbers, then particular integral त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, दॅट इज 1 अपॉन एफ डी इंटू एक्स रेस टू एम, ओके, म्हणजे एक्सच्या पॉवरमध्ये असणार आहे ती टर्म. So expand 1 upon fd in ascending powers of d and operate on x raised to m. तर इथे ते तीन फॉर्म्युले जे आहेत, आता हे फॉर्म्युले कसे काढलेले आहेत, तर टेलर सिरीज आपल्याला माहिती आहे. टेलर सिरीजचा यूज करून त्याच्यावरून आपण मॅक्लॅरेन सिरीज फाइंड आउट केली होती फर्स्ट इयर BSc ला, आणि त्याच्यानुसार 1 अपॉन 1 प्लस डी किंवा 1 अपॉन 1 मायनस डी या संदर्भातली ही जी सिरीज येते ही त्या टेलर्स एक्सपान्शनवरून आपल्याला फाइंड आउट करता येते. पण इथं ती तुम्ही फॉर्म्युले म्हणून कन्सिडर करा, जी आपल्याला ह्या टाईपच्या म्हणजे टाईप नंबर 2 च्या एक्झाम्पलमध्ये युजफुल असणार आहे. ओके, तर पहिला फॉर्म्युला आहे त्यातला 1 अपॉन 1 प्लस डी. इट विल बी 1 मायनस डी प्लस डी स्क्वेअर मायनस डी क्यूब प्लस डी रेज टू 4 मायनस डॉट डॉट डॉट. आफ्टर देन 1 upon 1 minus d is equal to 1 plus d square plus d cube plus d raised to 4 plus dot dot dot. म्हणजे थोडासा तुम्ही जर पाठ न करता अभ्यास केला तर खाली जर प्लस ऑपरेशन असेल तर तुमचं जे सिरीज मधलं ऑपरेशन आहे ते प्लस मायनस या टाईपचं असेल, आणि खाली जर मायनस असेल तर तुमच्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत सिरीज मधल्या त्या सगळ्या काय असतील, पॉझिटिव्ह असतील. ओके, आणि त्याच्यावरच मग एक बायनॉमियल थेरम जे होतं आपल्याला 12वीला त्याचा फॉर्म्युला आहे, दॅट 1 अपॉन 1 प्लस डी रेस टू एन जर असेल, nth पॉवर म्हणजे हाच आहे, इथे फक्त 1 पॉवर होती आणि ही काय त्याची nth पॉवर आहे. देन युजिंग बायनॉमियल एक्सपान्शन किंवा बायनॉमियल थेरम, द व्हॅल्यू इज इक्वल टू 1 मायनस एन इंटू डी प्लस एन इंटू एन प्लस 1 अपॉन 2 फॅक्टोरियल डी स्क्वेअर मायनस डॉट डॉट डॉट, अशा पद्धतीने ती सिरीज येणार आहे. ओके, तर ह्या टाईप नंबर 2 मध्ये फक्त तुम्हाला हे तीन फॉर्म्युलेस लक्षात ठेवायचे. या टाईपमध्ये कुठल्याही प्रकारचा थेरम नाही, जसं मागच्या टाईपमध्ये ई रेज टू एक्सच्या 2 थेरम होते. ओके, तसे ह्याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये फक्त 3 फॉर्म्युले आहेत. नाउ वी सी द एक्झाम्पल्स वन बाय वन. सो इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स, सॉल्व d2y by dx square minus 5dy by dx plus 6y equal to x. So given differential equation is d square minus 5d plus 6 into y equal to x, and therefore the auxiliary equation is d square minus 5d plus 6 equal to 0. आता हे सगळं आपल्याला माहिती आहे, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन पहिल्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला समजून दिलेलं आहे. 3 टाईपच्या केसेस असतात कॉम्प्लिमेंटरी फंक्शन सॉल्व करताना. एक केस असते ती डिस्टिंक्ट रूट, म्हणजे वेगवेगळे रूट आले तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचा फॉर्म्युला काय आहे. नंतर दुसरी मेथड होती की रिपीटेड रूट्स आले तर, आणि तिसरी मेथड होती जर कॉम्प्लेक्स रूट आले तर. ओके, तर हे तर साधं सिंपल इक्वेशन आहे, याचे फॅक्टर पडतील d-2 d-3 इक्वल टू 0, आणि याच्यावरून d-2 इक्वल टू पण 0 आणि d-3 इक्वल टू पण 0, म्हणजेच d च्या 2 व्हॅल्यू आल्या 2 आणि 3 आर द रूट्स ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन. आणि डिस्टिंक्ट रूट्स असल्यामुळे बाय युजिंग केस नंबर फर्स्ट we get the complementary function equal to c1 e raised to 2x plus c2 e raised to 3x. Okay, now pi is particular integral, that is 1 upon fd into capital X. इथे capital X म्हणजे आहे फक्त small x. Got it? आता याला ह्या टर्मला तुम्हाला either 1 upon 1 plus d मध्ये कन्वर्ट करायचं आहे किंवा 1 upon 1 मायनस डी च्या फॉर्म्युल्यामध्ये. ओके, ह्या पूर्ण टर्मला खालच्या. तर बघूया आपण 1 upon 1 केव्हा येईल रे, इथे जर 6 ला 6 ने डिवाइड केलं तर 6 upon 6 काय येईल, 1 येईल, बरोबर आहे. मग आपण काय करू, थ्रू आउट 6 काय करू, इथे बाहेर कॉमन आउट काढून घेऊ. सो 1/6. मग ब्रॅकेटमध्ये काय येईल, जी टर्म बाहेर काढतो त्याने सगळ्यांना काय करतात, डिवाइड करतात, म्हणजे d2/6 येईल मायनस 5d/6 येईल प्लस 6/6 येईल. ओके, आपण आता काय करू, याला 1 मायनस डी मध्ये कन्वर्ट करू.
ओके. सो 1 मायनस या पद्धतीने. मग ही टर्म पहिले घेऊया. सो 6/6 म्हणजे 1 मायनस मायनस आल्यामुळे यामधल्यांची साईन काय होऊन जाईल, चेंज होऊन जाईल. बरोबर आहे. 1 मायनस हा 5d प्लस होईल आणि d स्क्वेअर काय होईल, मायनस होईल. बघा, म्हणून बघा साईन चेंज झालेले आहेत. 1 हा कसा आला तर 6/6 मायनस मधल्या दोघांची साईन चेंज, या दोघांची बघा, d स्क्वेअर मायनस होईल आणि 5d काय होईल, प्लस होईल. सो 5d मायनस d स्क्वेअर आणि दोघांना पण डिवाइड काय आहे, 6 आहे, कारण जो कॉमन काढतो आपण त्याने पूर्ण सगळ्या टर्म्सला काय करावं लागतं, डिवाइड करावं लागतं. मोठी स्क्वेअर ब्रॅकेट बाहेर इंटू हा x. ओके. आता ही पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट जर वर आणली तर तिची पॉवर काय होईल रे, -1, कारण +1 पॉवर ही -1 केव्हा होते, जेव्हा ती वर आणतो आपण किंवा वरची खाली जाताना. बरोबर आहे ना. सो 1/6 ही ब्रॅकेट मी वर आणली. सो 1 मायनस 5d मायनस d स्क्वेअर अपॉन 6 is 2 - 1 इंटू x. ओके. दॅट इज इक्वल टू 1/6. आता हा जो फॉर्म्युला आहे 1 मायनस हा तुमचा टोटल d झाला आणि तुमच्याकडे फॉर्म्युला आहे 1 मायनस d चा इनवर्स. कोणता, तर हा 1 मायनस d चा इनवर्स. आता तुम्ही म्हणाल इनवर्स कुठे आहे सर, तर इनवर्स ही 1 मायनस d जर वर आणली तर त्याची पॉवर काय होईल, -1. खाली 1 आहेच पण ते आपण लिहित नाही. खाली त्याची पॉवर काय आहे, 1 मायनस d ची 1 आहेच. ती जर वर आणली टर्म तर 1 मायनस d चा काय होईल, तो इनवर्स. आणि मग आता आपला फॉर्म्युला काय आहे त्याचा, सगळ्या टर्म पॉझिटिव्ह आणि d ची पॉवर 1 ने वाढवत जायची. d स्क्वेअर d क्यूब d⁴ या पद्धतीने. इथे तुमचा d काय आता, तर हा d आहे. सो तो फॉर्म्युला यूज करा. सो 1 प्लस d स्क्वेअर हा प्लस पुढे d क्यूब प्लस डॉट 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 या पद्धतीने. बरोबर आहे. ही पूर्ण d आहे तुमची, हा लक्षात घ्या. आता थोडंसं सिम्प्लिफाय करू. करताना थोडंसं एक आता काळजी घ्या, d म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे. सो x चा डेरिव्हेटिव्ह कुठपर्यंत निघेल, आता फक्त पहिला डेरिव्हेटिव्ह निघेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. सेकंड डेरिव्हेटिव्ह निघेल का, तर नाही निघणार. 1 चा परत डेरिव्हेटिव्ह काढला तर तो काय 0 येईल. त्याच्यामुळे इथे ज्याही d स्क्वेअरच्या स्टेप आहेत त्या सगळ्यांचा d स्क्वेअर काय होईल, d स्क्वेअर इंटू x, कारण x प्रत्येकाला काय होणार आहे, मल्टिप्लाय. सो सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ x विल बी 0. त्याच्यामुळे d स्क्वेअरच्या टर्म आपण इथे घ्यायच्या नाही, फक्त d ची टर्म. मग ती कोणती आहे, तर ही आहे 5d/6. सेपरेशन ऑफ डिनॉमिनेटर 5d/6 मायनस d²/6. आता d²/6 जर घेतला तर d² म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ x तो ऑलरेडी 0 होऊन जाईल. त्याच्यामुळे ती व्हॅल्यू घेतली तरी काही उपयोग नाही. त्याच्यामुळे तुमचं एक्झाम्पल इथेच स्टॉप होतं. दॅट 1 + 5d/6 ही ब्रॅकेट इथेच क्लोज केली तरी चालेल, पण त्याने घेतलाय प्लस डॉट 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 बाहेर x. आता x ने मध्ये मल्टिप्लाय करू, x प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x दॅट इज 1. सो 5 इंटू 1 इज 5 म्हणून फक्त 5 लिहिला आहे अपॉन 6 जसाच्या तसा, सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1. आणि मग दिस इज द फायनल आन्सर. इतकं सोपं आहे. d म्हणजे डेरिव्हेटिव्ह, एवढं लक्षात ठेवा. अँड देअरफॉर जनरल सोल्युशन इज कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल दॅट इज इक्वल टू c1e⁻²x प्लस c2e⁻3x प्लस x अपॉन 6 प्लस 5/36, कारण हा 6 × 6 36 होईल. बरोबर आहे. हा झाला तुमचा टाईप नंबर 2. आता जास्त एक्झाम्पल मी इथे काही एक्सप्लेन केलेले नाही आहेत. पुस्तकात अजून ह्या टाईपचे सेम 2-3 एक्झाम्पल सॉल्व असतील. तर तुम्हालाही काहीतरी लॉकडाऊनचं काहीतरी काम पाहिजे ना, तर तुम्हालाही तिथे ॲज अ होमवर्क म्हणून किंवा सेम टाईपचे एक्झाम्पल्स प्रॅक्टिससाठी म्हणून पुस्तकात बघा आणि सेम टाईपचे एक्झाम्पल्स तिथे सॉल्व करा. ओके. तिसरा टाईप आहे टाईप नंबर 3. त्याचा थेरम आहे म्हणून त्याला प्रपोजिशन 3.4 म्हटलं आहे. हा टाईप रिलेटेड आहे साइन आणि कॉस या व्हेरिएबल्सची. सो इफ f ऑफ d² इज अ पॉलिनॉमियल इन d² विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंट्स and f of minus a² is not equal to 0, then पहिला फॉर्म्युला 1/fd² cos of ax plus b equal to cos of ax plus b upon f of minus a². म्हणजे d² बद्दल काय येतो, -a². बाकी हा जसाच्या तसा राहतो. सिमिलरली सेकंड फॉर्म्युला 1/fd² sin of ax plus b equal to sin of ax plus b upon d² चा काय होतो, -a², that is f of -a². ओके.
सो याचा प्रूफ बघूया आपण, कारण थेअरी एक्झाम जर झाली तुमची तर प्रूफ हे विचारलं जातं. फर्स्ट पहिल्या प्रूफ करूया, दुसरं सिमिलर लाईनने तुम्हाला प्रूफ करता येतं, किंवा आपण सिमिलरली त्याला म्हणू शकतो की वी कॅन प्रूव्ह दॅट ऑन अ सिमिलर लाईन नंबर 2. हे आपण प्रूव्ह करू. ओके, पहिलं बघूया. सो डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ एक्स प्लस बी. काय येतो रे तो? कॉस ऑफ एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ एक्स प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए इंटू एक्स. तर ए इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए येतो, सो इट विल बी मायनस ए साइन ऑफ एक्स प्लस बी. नंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर कॉस ऑफ एक्स प्लस बी इक्वल टू साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एक्स प्लस बी, परत ए ने मल्टिप्लाय होईल, सो मायनस ए स्क्वेअर. ओके, नंतर डी क्यूब कॉस ऑफ एक्स प्लस बी, तर हा मायनस ए स्क्वेअर राहू द्या, कॉसचा परत काय होईल मायनस साइन, सो मायनस साइन एक्स प्लस बी इंटू ए. ओके, सो मायनस ए आला, तो मायनस ए स्क्वेअर इंटू मायनस ए साइन ऑफ एक्स प्लस बी. नंतर डी रेस टू 4 काय येईल, साइनचा कॉस येतो, मायनस तसेच राहतील, सो मायनस ए स्क्वेअर कॉस ऑफ एक्स प्लस बी. ओके, म्हणजे ही टर्म आली तुमची अशी लिहू शकतात तुम्ही, मायनस ए स्क्वेअरचा स्क्वेअर. लक्षात आलं का? मायनस ए स्क्वेअरचा स्क्वेअर. हा वरती, प्रिंटिंग मिस्टेक आहे, 2 नाही आहे, हा डोक्यावर आहे, मायनस ए स्क्वेअरचा स्क्वेअर, एच्या पण डोक्यावर आहे हा 2, कॉस ऑफ एक्स प्लस बी. सिमिलरली डी रेस टू 5 येईल तुमचा मायनस ए स्क्वेअर इंटू मायनस ए साइन ऑफ एक्स प्लस बी. आणि डी रेस टू 6 काय येईल मग, मायनस ए स्क्वेअरचा क्यूब. बरोबर ना, ही 2 पॉवर, ही 2 पॉवर आणि ही 2 पॉवर. ओके, म्हणजे 6 म्हणजे 3 दुणे 6, दॅट इज मायनस ए स्क्वेअरचा क्यूब कॉस ऑफ एक्स प्लस बी. इन जनरल डी स्क्वेअर रेस टू आर म्हणजे इव्हन पॉवरला होतं ते फक्त, डी स्क्वेअर इज मायनस ए स्क्वेअर, डी रेस टू 4 इज मायनस ए स्क्वेअर, डी रेस टू 6 इज मायनस ए स्क्वेअर क्यूब, या पद्धतीने. इन जनरल डी स्क्वेअर रेस टू आर कॉस ऑफ एक्स प्लस बी इक्वल टू मायनस ए स्क्वेअर रेस टू आर कॉस ऑफ एक्स प्लस बी. ओके, and now fd square is a polynomial in d square with constant coefficient, so it is then follows from that above that fd square cos of x plus b equal to f of minus a square cos of x plus b. कसं की ही d ची पॉलिनॉमियल आहे, d स्क्वेअर म्हणजे सगळं d तिथे, दॅट इज फंक्शन ऑफ d स्क्वेअर. मग त्याची पॉवर वाढत जाते, इव्हन पॉवर्स. जसा इथे डी स्क्वेअर तसं इथे काय आलाय मायनस ए स्क्वेअर, सो इट इज अ फंक्शन ऑफ मायनस ए स्क्वेअर. आणि त्याची पण पॉवर वाढत जाते इव्हन पॉवर्समध्ये, सो इट विल बी एफ ऑफ मायनस ए स्क्वेअर कॉस ऑफ एक्स प्लस बी. अँड देअरफॉर कॉस ऑफ एक्स प्लस बी इक्वल टू एफ ऑफ मायनस स्क्वेअर इंटू हा एफ डी स्क्वेअर इकडे आणा, 1 एफ डी स्क्वेअर कॉस ऑफ एक्स प्लस बी. आणि मग हा एफ ऑफ मायनस ए स्क्वेअर इकडे आणा, तो इकडे अपॉनला जाईल इकडे. सो लिहिताना आपण काय करूया आता, ही पूर्ण टर्म डाव्या बाजूला लिहूया आणि ही पूर्ण टर्म उजव्या बाजूला. अँड देअरफॉर 1 एफ डी स्क्वेअर कॉस ऑफ एक्स प्लस बी इक्वल टू cos of x plus b upon f of minus a square, since f of minus a square is not equal to 0. Okay, similar line, on the similar way we also we can prove that 1 f d square sin of x plus b equal to sin of x plus b upon f of minus a square, since f of minus a square is not equal to 0. म्हणजे जसं कॉसचा प्रूव्ह केलं तसंच तुम्ही साइनचा पण प्रूव्ह करू शकतात. आता इथे काही रिमार्क्स दिलेले आहेत आणि अजून एक फॉर्म्युला आहे जो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, आणि मग त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल. ओके, सो रिमार्क 1 एफ डी स्क्वेअर कॉस ए एक्स असेल फक्त, म्हणजे प्लस बी नसेल तिथे, तर त्याचा फॉर्म्युला आहे कॉस ए एक्स अपॉन एफ ऑफ मायनस ए स्क्वेअर. अँड सिमिलरली 1 एफ डी स्क्वेअर साइन ए एक्स, तो असेल साइन ए एक्स अपॉन एफ ऑफ मायनस ए स्क्वेअर, सिन्स एफ ऑफ मायनस ए स्क्वेअर इज नॉन झिरो. Now to evaluate 1 fd cos of x plus b or 1 fd sin of x plus b in f of d, write d cube equal to d into d square, d raised to 5 equal to d into d square चा square etc. and replace d square by minus a square. म्हणजे fd square च्या ऐवजी फक्त fd जर असेल 1 upon, तर तो कसा फाइंड आउट करायचा cos आणि sin फंक्शनचा, तर त्याच्यासाठी आयडिया दिली त्याने. समजा डी क्यूब कसा लिहिता येईल, तर डी इंटू डी स्क्वेअर, तर डी स्क्वेअरचा पार्ट तर होऊन जातो, उरतो फक्त डी, आणि डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह. ओके, त्याच पद्धतीने डी रेस टू 5 कसा, डी बाजूला काढूया, डी स्क्वेअर स्क्वेअर, डी स्क्वेअर स्क्वेअरचा फॉर्म्युला परत होऊन जातो तुमचा, आणि डी काय असेल परत डेरिव्हेटिव्ह. या पद्धतीने
प्रोसेस करायची आणि डी स्क्वेअर बद्दल काय टाकायचा मायनस ए स्क्वेअर, देन यू गेट डायरेक्टली द फायनल आन्सर. आणि नंबर 3, इफ एफ ऑफ मायनस ए स्क्वेअर इज 0 देन वी कॅन नॉट रिप्लेस डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर. लक्षात घ्या, जर एफ ऑफ मायनस ए स्क्वेअर जसं ई रेस टू ए एक्स मध्ये होतं पहिलं थेरम, ई रेस टू ए एक्स हा जो टाईप होता त्याच्यातलं पहिलं थेरम होतं की डी बद्दल ए टाकायचा, तर डी बद्दल ए टाकल्यानंतर काही ठिकाणी तो काय होऊन जात होता, 0 होऊन जात होता. ओके, तर त्या ठिकाणी डी इक्वल टू ए आपण टाकला नाही आणि मग त्यासाठी थेरम नंबर 2 घेतला होता मी तिथे, बरोबर आहे ना. तसंच इथे आहे की जर डी स्क्वेअर बद्दल मायनस ए स्क्वेअर टाकला आणि त्या फंक्शनची व्हॅल्यू जर 0 होणार असेल देन वी कॅनॉट रिप्लेस डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर. मग अशा वेळेस काय करायचं, देन पुढचं प्रपोजिशन जसं मी तिथे टाईप नंबर 1 मध्ये घेतलं होतं ई रेस टू ए एक्सच्या टाईपमध्ये, तसंच इथे आहे. ओके, सो देन वी हॅव टू यूज द फॉलोइंग प्रपोजिशन. मग कोणतं बघूया आपण. सो प्रपोजिशन 3.5, 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू आर कॉस ऑफ ए एक्स इक्वल टू मायनस 1 रेस टू आर एक्स रेस टू आर कॉस ऑफ ए एक्स प्लस आर पाय बाय 2 अपॉन आर फॅक्टोरियल इंटू 2a रेस टू आर. आणि ऑन सिमिलर लाईन नंबर 2, 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू आर sin ax इक्वल टू मायनस 1 रेस टू आर एक्स रेस टू आर sin ऑफ ax प्लस आर पाय बाय 2 अपॉन आर फॅक्टोरियल इंटू 2a रेस टू आर, आर बिलॉंग्स टू n. तर यातला एक प्रूव्ह करूया. कन्सिडर 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू आर ई रेस टू आय ए एक्स. डायरेक्ट हा प्रूव्ह करायचा नाही आपल्याला, कॉस ए एक्स सुरुवातीला काय घ्यायचा, ई रेस टू आय ए एक्स, कारण ई रेस टू ए एक्सचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ओके, आता डी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरची फोड कशी होईल, ए स्क्वेअरला मला लिहिता येईल मायनस ए आयचा ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर आहे ना. म्हणजे याला कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला कन्वर्ट करता येतं. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते, अगोदर पण एका एक्झाम्पलमध्ये मी समजून सांगितलं आहे तुम्हाला. सो इट विल बी डी स्क्वेअर मायनस ए आयचा स्क्वेअर, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याप्रमाणे डी प्लस आय ए डी मायनस आय ए असे याचे फॅक्टर पडतील. हे पाहे रेस टू आर आहेच, ई रेस टू आय एक्स आहेच, त्यातला हा एक बाजूला ठेवूया आपण, 1 अपॉन डी मायनस आय ए रेस टू आर आणि 1 अपॉन डी प्लस आय ए रेस टू आर मध्ये घेऊया ई रेस टू आय ए एक्स. ओके, आता टाईप नंबर 1 नुसार डी बद्दल ए टाकू शकतो आपण, कारण ई रेस टू ए एक्सचा फॉर्म्युला तिथं झालेला आहे. प्रपोजिशन 3.2 मला आठवतं मागच्या लेक्चरमधलं घेतलेलं, त्याच्यानुसार याची व्हॅल्यू काय येईल, तर डी बद्दल ए, ए म्हणजे काय इथे आय ए, सो आय ए प्लस आय ए म्हणजे खाली येणार तुमचा 2ia रेस टू आर आणि ई रेस टू आय एक्स ॲज इट इज. तर ही कॉन्स्टंट टर्म आता मी बाहेर काढतो, 1 अपॉन 2ai रेस टू आर, ब्रॅकेटमध्ये आला मग तुमचा 1 अपॉन डी मायनस आय ए रेस टू आर ई रेस टू आय ए एक्स. आता इथे जर डी बद्दल ए टाकला म्हणजे आय ए, तर आय ए मायनस आय ए काय होऊन जाईल 0. मग थेरम नंबर 3 प्रपोजिशन नंबर 3.3 मागच्या लेक्चरमधला, जेव्हा डी इक्वल टू ए टाकल्यानंतर ती 0 होते टर्म, तेव्हा आपण ते थेरम नंबर 2 यूज करतो, म्हणजेच प्रपोजिशन 3.3 तिथलं. ओके, आणि ते आहे एक्स रेस टू आर ई रेस टू आय ए एक्स अपॉन आर फॅक्टोरियल, बरोबर आहे, याची व्हॅल्यू इंटू हा जसाच्या तसा 2ai रेस टू आर. ओके, आता याला आपण जनरलाइज फॉर्म्युला तयार करायचा आहे. सो इट शुड बी कन्वर्टेड इंटू -1 रेस टू आर आय रेस टू आर, बाकीच्या टर्म जसाच्या तशा एक्स रेस टू आर ई रेस टू आय एक्स, बघा खाली पण जसाच्या तसं आर फॅक्टोरियल इंटू 2i ए रेस टू आर. तर इथला जो 1 अपॉन आय रेस टू आर आहे, 1 अपॉन इथला आय रेस टू आर, आय रेस टू आर म्हणजे कसा लिहिता येईल मला 1 अपॉन, सो इट शुड बी -1 रेस टू आर इंटू आय रेस टू आर. म्हणजे हा डिनॉमिनेटरचा जो आय आहे त्याला कन्वर्ट करायचं आहे मला न्यूमरेटरला. सो इट शुड बी कन्वर्टेड बाय युजिंग द फॉर्म्युला दॅट 1 अपॉन आय रेस टू आर इक्वल टू -1 रेस टू आर इंटू आय रेस टू आर. ओके, म्हणजे याची व्हॅल्यू ही मला पुटअप करता येते, बिकॉज आता थोडंसं कॉम्प्लेक्स व्हेरिएबलशी रिलेटेड आहे हे. पुढच्या वर्षी तुम्हाला कॉम्प्लेक्स व्हेरिएबल हा विषय शिकायचाच आहे, तिथं हे अजून क्लिअर होऊन जाईल. तूर्ततः एवढं सगळं कॉम्प्लेक्स व्हेरिएबलचं मी काय म्हणतो डीप जाण्यापेक्षा फक्त हा एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा की 1 अपॉन आय रेस टू आर कसा येतो, तर -1 रेस टू आर इंटू आय रेस टू आर.
कारण 1/i कॉन्जुगेटने त्याला मल्टिप्लाय करावं लागतं. कॉन्जुगेट वगैरे हा जो कन्सेप्ट आहे हा तुम्हाला सेकंड इयरला समजेल अजून. ओके, सो तो i⁻r वर आला मग ही व्हॅल्यू. सो इट विल बी -1⁻r इंटू x⁻r e⁻i⁴ प्लस r π/2. आता हे कसं, तर i म्हणजे असतो e⁻i⁴/2, कारण e⁻i θ म्हणजे cos θ प्लस i sin θ, बरोबर आहे. सो cos 90 प्लस i sin 90 येणार तो, π/2 म्हणजे 90. cos 90 0 येतो. ओके, म्हणजे तो आला फक्त i sin 90 आणि sin 90 1 येतो. ओके, सो i sin 90 1 म्हणजे व्हॅल्यू काय आली, फक्त i. ओके, आणि देअरफॉर i⁻r जर घेतला तर e⁻i⁴/2 येईल तो, बरोबर आहे ना. इथली पण r पॉवर वाढवली, इथली पण r पॉवर वाढवली, आणि त्याच्यामुळे e⁻iax मला कसा लिहिता येईल, e⁻iax प्लस r⁻2. याच्यामध्ये e⁻ir⁴/2 याची व्हॅल्यू पण काय असणार आहे, i⁻r. हा जो i⁻r आहे याला गायब करायचं आहे मला. सो i⁻r ची व्हॅल्यू याच्यामध्ये ॲड झाली, ती काय आहे, e⁻ir⁴/2. आणि हा iax तर आहेच, त्यातला i हा कॉमन बाहेर काढला आहे, म्हणजे ax तर आहेच, म्हणजे दोन पॉवरची काय केली इथं, ॲडिशन केली आहे. ओके, बाकी डिनॉमिनेटर सेम. आता लेफ्ट हँड साईडला e⁻iax, e⁻i⁴ चा फॉर्म्युला असतो cos θ प्लस i sin θ. इथं θ आहे तुमचा ax, सो 1/d² प्लस a²r cos θ, θ म्हणजे ax आहे, cos θ प्लस i sin θ इक्वल टू -1⁻r x⁻r, ह्या दोन टर्म, e⁻ परत i θ म्हणजेच cos θ प्लस i sin θ, दॅट इज cos ax प्लस r⁻2 प्लस i sin ax प्लस r⁻2 अपॉन या दोन टर्म ॲज इट इज. सिन्स फॉर्म्युला आहे आपल्याकडे e⁻i⁴ इक्वल टू cos θ प्लस i sin θ. आणि मग दोघांची जर फोड केली आणि त्यातला रिअल आणि इमॅजिनरी पार्ट जर वेगळा केला, आता रिअल कोणता, तर ज्याला i ने मल्टिप्लाय केलेला नाहीये तो, म्हणजे हा, आणि इमॅजिनरी कोणता, तर ज्याला i ने मल्टिप्लाय केलेला आहे तो. तर इथला रिअल पार्ट इथल्या रिअल पार्टशी आणि इथला इमॅजिनरी पार्ट इथल्या इमॅजिनरी पार्टशी इक्वेट जर केला तर तुम्हाला हे दोन फॉर्म्युले मिळतील जे तुम्हाला विचारलेले आहेत एक्सप्रेशनमध्ये. हे पहा, हे दोन, दॅट 1/d² प्लस a²r cos of ax इक्वल टू -1⁻r x⁻r cos of ax प्लस r⁻2 अपॉन r फॅक्टोरियल इंटू 2a⁻r. आणि सेकंड 1/d² प्लस a²r sin ax, म्हणजे हा i शी रिलेटेड इक्वल टू -1⁻r x⁻r, हे कॉमन आहे, याला मल्टिप्लाय होईल ते sin ax प्लस r⁻2 अपॉन r फॅक्टोरियल इंटू 2a⁻r. नाउ पुटिंग r इक्वल टू 1 इन अबाव रिझल्ट्स, फक्त r इक्वल टू जर 1 टाकला तर तेच फॉर्म्युले कसे कन्वर्ट होतील, दॅट 1/d² प्लस a²1 लिहित नाही आपण, cos of ax इक्वल टू -x, कारण -1⁻1 इज -1, सो -1 इंटू x⁻1 इज x, सो -x cos of ax प्लस π/2, कारण r1 आहे, अपॉन 1 फॅक्टोरियल इज 1 2a⁻1 म्हणजे 2a. आणि म्हणजेच काय, cos of 90 प्लस θ म्हणजे sin θ, सो इट विल बी -x sin ax अपॉन 2a. सिमिलरली 1/d² अपॉन a² sin ax काय येईल तुमचा, -x sin of ax प्लस π/2 अपॉन 2a. sin of 90 प्लस θ इज cos θ, बट इट विल बी मायनस, सो मायनस मायनस प्लस होईल तो, सो प्लस x cos of ax/2a. या पद्धतीने ते फॉर्म्युले ट्रान्सफर होतात. तर त्याच्यावरचे एक्झाम्पल्स, एक एक्झाम्पल इथे मी एक्सप्लेन करतो. सो इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल, सॉल्व d³ प्लस d इंटू y इक्वल टू sin 3x. सो गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज d³ प्लस d इंटू y इक्वल टू sin 3x. सो ऑक्झिलरी इक्वेशन इज फक्त येणार तो d³ प्लस d इक्वल टू 0. d कॉमन काढतो मी, ब्रॅकेटमध्ये आला d² प्लस 1 इक्वल टू 0, म्हणजे d इक्वल टू 0 अँड d² प्लस 1 इक्वल टू 0. तर d² प्लस 1 कसा लिहिता येईल मला, कॉम्प्लेक्समध्ये इट विल बी -i², म्हणजे ही टर्म असेल तुमची d² मायनस i², म्हणजेच d प्लस i d मायनस i, म्हणजे d चे दोन रूट पडतील त्याच्यावरनं, प्लस i आणि मायनस i, आणि पहिला रूट आहे 0, सो 3 रूट आले
ऑब्वियसली थर्ड डिग्रीचं इक्वेशन असल्यामुळे तुमचं 3 रूट यायलाच पाहिजे, जेवढी डिग्री तेवढे रूट. सो डी इक्वल टू 0 आणि प्लस ऑर मायनस आय असे हे 3 रूट आले. आणि मग त्याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन लिहायचं आहे आपल्याला केस नंबर 3 प्रमाणे आणि केस नंबर 1 प्रमाणे. केस नंबर 1 इथे c1 e⁻0x प्लस केस नंबर 3 प्रमाणे म्हणजे कॉम्प्लेक्स रूट आले ज्यातला रिअल पार्ट 0 आहे, म्हणजे 0 प्लस आय 0 मायनस आय या पद्धतीने. सो e⁻0x ए आणि बीच्या ऐवजी घेतला आहे, समजा c1 आहे म्हणून इथे मी c2 घेतला, c2 cos x कारण बीटा 1 आहे, 1 इंटू आय म्हणजे 1. सो c2 cos x प्लस c3 sin x. आता एनिथिंग रेस टू 0 इज 1 म्हणजे हा आला फक्त c1. इथे पण एनिथिंग रेस टू 0 इज 1 त्याच्यामुळे इथं ते 1 इंटू हे येणार. सो c1 प्लस c2 cos x प्लस c3 sin x. That is your complementary function. Now particular integral that 1 upon fd into x. x आहे तुमचा sin 3x. सो 1 upon fd, fd म्हणजे हा. त्यातला 1 upon d मी बाहेर काढतो. 1 upon d स्क्वेअर प्लस 1 sin 3x. आता d स्क्वेअर बद्दल मायनस a स्क्वेअर आहे आपला फॉर्म्युला, आणि तो टाकून जर 0 झालं तर हे वापरायचं आहे, लक्षात घ्या. तो टाकून जर 0 झाला तर हे वापरायचं आहे, पण इथे काही 0 होत नाही आहे. डी स्क्वेअर बद्दल टाकतो मी मायनस ए स्क्वेअर, इथे ए आहे 3, सो मायनस 3 स्क्वेअर येणार इथे डी स्क्वेअर बद्दल. सो 1 अपॉन मायनस 3 स्क्वेअर प्लस 1 साइन 3x. मायनस 9 प्लस 1 म्हणजे मायनस 8 येणार तो. सो 1 अपॉन मायनस 8 कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर काढतो आणि 1 अपॉन डीला मध्ये घेतो. सो 1 अपॉन डी साइन 3x. लक्षात घ्या आता की वरती जर डी आला तर डेरिव्हेटिव्ह करायचा, खाली जर डी आला तर इंटिग्रेशन करायचं. लक्षात ठेवा ही लाईन. वरती डी आला तर डेरिव्हेटिव्ह, खाली डी आला तर इंटिग्रेशन. सो 1 अपॉन डी खाली आला आहे साइन 3x. सो इंटिग्रेशन ऑफ साइन 3x इज काय येईल मायनस कॉस 3x आणि परत 3xच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करावं लागतं. 3xचा डेरिव्हेटिव्ह 3. ओके. सो इंटिग्रेशन ऑफ साइन 3x इज मायनस कॉस 3x अपॉन 3. सो मायनस मायनस गेट्स प्लस cos 3x upon 8 3 24. That is pi, and therefore general solution equal to CF plus pi, that is y equal to C1 plus C2 cos x plus C3 sin x plus pi आला आहे तुमचा cos 3x upon 24. लक्षात आलं का? आता इथे 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. साइन आणि कॉस म्हणजे ट्रिग्नोमेट्रिकसाठी हा टाईप आहे, टाईप नंबर 3. तर 2 थेरम आहेत परत टाईप नंबर 1 प्रमाणे. जर डी स्क्वेअरची व्हॅल्यू जर मायनस ए स्क्वेअर टाकून 0 होणार असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा नाही, तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे प्रपोजिशन 3.5 मधला. इथे कोणता वापरला आहे 3.4 मधला प्रपोजिशन. ओके. दुसरी गोष्ट, वरती जर डी आला तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो आणि खाली जर डी आला तर इंटिग्रेशन घ्यायचं. तर ते पण इथे तुमचं क्लॅरिफाय झालं. 1 अपॉन डी आल्यामुळे मी इथं काय घेतला इंटिग्रेशन बघा साइन 3x चा, आणि दोघंही तुमच्या गोष्टी इथं क्लॅरिफाय झालेल्या आहेत. परत याच्यावरचे 5-6 एक्झाम्पल पुस्तकात सॉल्व केलेले आहेत, ते तुमच्या वहीमध्ये घ्या आणि एक एक सॉल्व करा. ओके. तर अशा रीतीने इथे टाईप नंबर 2 आणि टाईप नंबर 3 आपला झालेला आहे. इन अवर नेक्स्ट लेक्चर वी स्टार्ट विथ द टाईप नंबर 4. टिल नाउ वी स्टॉप हिअर इन दिस लेक्चर, बट प्रॅक्टिस करा सिमिलर टाईपच्या एक्झाम्पल्सची बुक्स काढून. हे परत एकदा सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.